सर्व हिंदू बांधवांना जय श्रीराम। उदगीर शहर येथे आणखी एक वेळा आम्हाला या ठिकाणी सर्व हिंदू बांधवांना यावं लागलं। आम्ही वारंवार या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांना जवळपास 14 वर्षापासून आम्ही निवेदन देत आहोत की या उदगीर शहरामध्ये या उदगीर तालुक्यामध्ये अनेक लवजाचे विषय होत आहेत आणि या लवजाच्या विषयाच्या माध्यमातून अनेक हिंदू तरुणींना अनेक हिंदू महिलांना देखील यामध्ये फसवलं जात आहे। आणि या लवजाच्या संदर्भामध्ये जसे गुजरातमध्ये हिंदू समाजाला न्याय मिळावा, हिंदू मुलींना न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी एक कायदा करण्यात आलेला आहे। तर त्याच धर्तीवर या ठिकाणी सुद्धा कडक कायदा करावा आणि या जिहाद्यांना यांना कठोर कायद्याच्या अंमलाखाली यांना ठेसून काढावं असं या ठिकाणचं आम्ही उपजिल्हाधिकारी यांना आमच्या अनेक संघटनातर्फे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। तसेच उदगीर शहरामध्ये या 8 दिवसाखाली एक तादलापूर अशाच प्रकारची घटना घडली, ज्या अल्पवयीन 14 वर्षाच्या मुलीवर पळून घेऊन जाण्यात आलं आणि त्याच्यावर अत्याचार करण्यात आला, ज्या की अत्यंत हलाखीच्या परिस्थिती त्या घरची आहे। त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती काय आहे हे जर तुम्ही जाऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल। त्या घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा काय असतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे। त्या समाजाला वाईट टाकल्यासारखी भावना होते। एखाद्याच्या घरची मुली पळून घेऊन जाणं, त्यांच्यावर अत्याचार करणं म्हणजे समाजामध्ये तो माणूस जर जगत जरी असला तर तो मेल्यासारखा आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे। अशा कुटुंबावर, अशा महिलावर, अशा मुलीवर न्याय दिला पाहिजे यासाठी अनेकांनी यासाठी प्रयत्न करायचा आहे। एवढंच नाही, आम्ही जवळपास 1.5 महिन्याखाली अशीच एक घटना घडली, ज्या घटनेसाठी त्या मुलीला आणण्यासाठी जवळपास लातूर मुक्रमापाशी जो गाव आहे त्या गावातले कार्यकर्ते, गोवा, गुलबर्गा असे जवळपास 5 शहरातील हिंदू विषयाचे कार्यकर्ते व पोलिसांना या ठिकाणी काम करावं लागलं, जे अतिरिक्त काम या समाजाला लागलेलं आहे, ज्या हिंदू समाजाला। आणि त्या मुलाने जवळपास 5 जण त्या मुलं आणावं लागलं। सुज्ञ असून सुद्धा त्या मुलाला ज्यावेळेस आम्ही समजावून सांगितलं त्यावेळेस ती मुलगी आज आपल्या घरामध्ये सुखरूप आहे। त्यात अशाच प्रकारे या घटना वारंवार घडत असताना देखील या देवणीमध्ये काल एक प्रकरण झालं, ज्या की हिंदू मुलीला 3 मुलं, मुस्लिमचे मुलं जिहादीचे आहेत ते घेऊन गेले आणि त्या पोलिसांना देखील त्या ठिकाणी अनेक प्रकारे मेहनत करून त्यांना आणलं। ही देखील आणखी एक ताजी घटना या ठिकाणी आहे। म्हणजे अशा वारंवार घटना होत आणि यासाठी हिंदू समाजातील आणखी अनेक लोकांचे सामाजिक असतील, राजकीय असतील, पुढारी असतील किंवा अनेक मिमी म्हणणारे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, कोणी असतील किंवा मुल्ला मौलवी असतील, जे की अनेक या उदगीर शहरामध्ये उद्रेक होऊ नये, या उदगीर शहरामध्ये शांतता कमिटी बसवलं जातं, पण या ठिकाणी हिंदू समाजाचा उद्रेक होत नाही। त्यामुळे त्या हिंदू समाजावर अनेक वेळा अशा प्रकारचे अन्याय होत आहेत आणि यासाठी कठोर ते कठोर कायदा झाला पाहिजे। हिंदू मतदान मागण्यासाठी अनेक राजकीय लोक येतात, अनेक जण त्या ठिकाणी येतात, पण अशा प्रकारामध्ये कोणी येत नाही, अशा प्रकारे हात घालत नाही, कारण त्या ठिकाणी मतदानाचा विचार केला जातो। पण हे जोपर्यंत आपल्या घरापर्यंत पाळी येणार नाही अशाच प्रकारे आपण वाट पाहत आहोत का? आपण या ठिकाणी या समाजामध्ये उद्रेक होण्याची वाट पाहत आहोत का? अनेक वेळा हिंदू समाज अनेक केसेस दाखल करणे आणि अनेकांचे जीवन बर्बाद करण्याचं या ठिकाणी षडयंत्र चालू आहे। त्या प्रशासकीय लोकांना मी आव्हान देतो, सांगू इच्छितो की आपण या विषयावर शांतता कमिटी बसवली पाहिजे। प्रत्येक या उदगीर शहरातील जे कोणी असतील, आत्ताच्या ठिकाणी जे अनेकांची नावं घेतले, या लोकांना बसवून शांतता कमिटीत सांगायचं आहे की अशा प्रकारचा उद्रेक होऊ नये आणि एकाही हिंदूच्या मुलीला अशा प्रकारचा अत्याचार झाला तर त्याला ठेसून काढण्यात यावं। जर असं जर होत असेल तर या ठिकाणी शांतता नांदेल, नाही तर याचा उद्रेक केव्हा ना केव्हा होईल या ठिकाणी मी सांगू इच्छितो। आणि याच धर्तीवर अशाच प्रकारे गुजरातच्या धर्तीवर ज्या कडक कायदा करण्यात आला की आई वडिलांची सही असल्याशिवाय त्या मुलीला लग्नाची मान्यता असू नये। आई वडिला त्या ठिकाणी कोर्टामध्ये तिच्या 1 महिन्यात त्या ठिकाणी पहिले अर्ज दाखल करावा, असे अनेक विषय त्या ठिकाणी आहेत। मी तर म्हणतो की अशा या जिहादी लोकांना मतदानाचा अधिकार देखील असू नये, असे अनेक कायदे त्या ठिकाणी करावं असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। वारंवार आम्ही या तळमळीने काम करतो, पण या तळमळीने सर्वजण काम केलं पाहिजे। आपल्या घरामध्ये आपल्या प्रत्येकाने आपल्या हिंदू मुलांना, हिंदू मुलींना, हिंदू स्त्रियांना सांगितलं पाहिजे की आपला शत्रू कोण आहे। आपला शत्रू कोण आहे? जो गाय खाणार आहे, जो जिहादीमध्ये आपल्या मुलांना पळून घेऊन जाणार आहे, जो जिम जिहाद करतो, जे अशाच प्रकारे ज्या हिंदू वंशनी आपल्या हिंदूंना गोळ्या घालतो, मग आपला शत्रू कोण आहे आपण ओळखा। वडकाने सावध आपल्या घरातील प्रत्येक मुलीला आणि महिलांना सांगा
आपल्या मुलांना सांगा की आपला शत्रू कोण आहे, शत्रू कोण आहे. या ठिकाणी मी थांबतो आणि आमच्या या महिलांना मुलांना उपजिल्हाधिकारी, उपमुख्यमंत्री व आमचे SP साहेब या सर्वांना आम्ही निवेदन देणार आहोत. अनेक राजकीय लोकांनी देणार आहोत. या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा अशी आपल्याकडून हात जोडून विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.